देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उंचे म्हणून उच्चार केला। उंचे म्हणून काय तर उमेदवार नसलेली पार्टी, त्याच्या आधी केला मत नसलेली पार्टी। मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचंय, आमच्या माननीय राजसाहेबांनी तुम्हाला फुगा हा शब्द अशासाठी वापरला की शरीरातनं गेलेली हवा असलेला माणूस, मला वाटतं यांची बुद्धीची पण हवा गेलेली आहे। हे त्या नरेंद्र मोदी साहेबांचे टट्टू, फेकूचे टट्टू आहेत। एकेकाळी हे विरोधक असताना आक्रमकपणे जेव्हा भाषण करायची त्यावेळी त्यांना माननीय राजसाहेब ठाकरे चालत होते। 2014ला चालत होते। आमचे 13 आमदार गेले तरी आम्हाला फरक पडला नाही, आमचे नगरसेवक तुम्ही पळवले तरी आम्हाला फरक पडला नाही। माननीय राजसाहेबांच्या सभेला आलेली लोक ही त्यांच्यावर प्रेम करणारी होती आणि हे सगळं यांच्या पचनी पडत नाहीये। आणि माझं या बीजेपीच्या लोकांना आव्हान आहे, तुम्ही खरंच पारदर्शक आहात ना आणि तुम्ही खरंच महाराष्ट्राचे जर मावळे असताल ना तर तुम्ही व्हीव्हीपॅटवर इलेक्शन घेऊनच दाखवा। जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईल। मग ईव्हीएम वर मत चोरून येणं फार सोपं आहे। लोकांची पोरं बाळा पळून आणून उमेदवार देणं, त्यांना हिटलरशाही दाखवणं, दबावाखाली जाणं फार सोपं आहे, परंतु स्वतः पोरं निर्माण करणं, त्यांना घडवणं, देश घडवणं हे सोपं नाही। माननीय राजसाहेब ठाकरेंनी सभेमध्ये हा जय हा सूर्य अशा पद्धतीने भाषण केलेलं आहे। ते उत्कृष्ट वक्ते आहेत, ते उत्कृष्ट नेता आहेत आणि लोकांची नाळ त्यांना समजते एवढंच वाटत होतं मुख्यमंत्री साहेबांना। आणि हे मुख्यमंत्री जसेच ना तसेच त्यांचे सगळे कार्यकर्ते मुद्द्याला सोडून बोलणार, विकासाला सोडून बोलणार। 2014ला ज्या पद्धतीने तुम्ही विकासावर मतं मागितली, कुठे तुमचा विकास, मुद्दा कुठे, डिजिटल हरिसालचं काय झालं, सैनिकांवर जो तुम्ही कारवाई लावलं त्याचे काय झालं, आणि दुसरी गोष्ट मुद्रा लोनचं काय झालं, याच्यावर बोला, काहीतरी बोला। तुम्ही खरे आहात ना, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, त्याच्यावर बोलायचं नाही आणि नको ते उच्चार करायचे, बेछूट आरोप करायचे। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही आणि पंतप्रधानांना पण शोभत नाही। परंतु पंतप्रधानांचे टट्टू हे नरेंद्र, वरती नरेंद्र आणि खाली देवेंद्र यांनी फेका मारून देशाचं वाटुळं केलेलं आहे। आणि या मुख्यमंत्र्यांना कोण सिरियस घेतं का आधी ते विचारा। आणि ईव्हीएम वर व्हीव्हीपॅटवर पारदर्शकता आणून निवडून दाखवा। तुम्ही स्वतः निवडून येताय का बघा आणि मग ही भाषा आमच्या माननीय राजसाहेबांबद्दल वापरा। आणि इकडे तुम्ही उभं राहा, इकडे आम्ही उभं राहतो, बघा जनता कुणाला मत देते। जनता विटलीये यांच्या आश्वासनाला, यांच्या कारभाराला। दरवर्षी काय झालं, काही कुठला मुद्दा निघाला, 60 वर्ष काय केलं, 60 वर्ष त्यांनी काय केलं, तुम्ही 5 वर्ष काय केलं, त्याचा हिशोब द्या ना, तो द्यायचा नाही। तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा अशी भाषा, मुद्दा सोडून, विकास सोडून दुसरं काही जमत नाही। आणि माननीय राजसाहेबांनी जे काही सभेमध्ये सांगितलं ते पुराव्यानिशी दिलेले। तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक पारदर्शक करून दाखवा। व्हीव्हीपॅट प्रत्येक राज्यात चाललं पाहिजे आणि त्याची मोजणी झाली पाहिजे। 6 दिवस नाही 15 दिवस लागू द्या निवडणुकीला, मग बघा यांची काय लायकी नाही, यांची कळेल। त्याच्याशिवाय हे जागेवर यायचं नाही। सत्तेवर आल्यावर हिटलरशाही आणि दबाव तंत्र हे खूप झालं। आमचा महाराष्ट्रातले मावळे त्याला घाबरत नाही। तुम्हाला तुमची जागा या इलेक्शनला दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही, एवढंच त्यांनी लक्षात ठेवायचं।